स्त्रियांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करताना या 5 चुका कधीही करू नये. तुम्ही रोज पूजा करता, दिवे लावता, मनापासून प्रार्थना करता, पण कधी कधी वाटतं की स्वामींची कृपा होत नाहीये, का तुमची मनोरथ पूर्ण होत नाहीत. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 गोष्टी ज्या कळत नकळतपणे आपण करत असतो आणि त्यामुळे स्वामी समर्थांची कृपादृष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. विशेषतः माझ्या सर्व बहिणींसाठी आज हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. मैत्रिणींनो, आपण सगळे जाणतो स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरू हे अतिशय करुणामय आहेत. त्यांची कृपा सर्वांवर समान असते, पण तरीही कधीकधी असं होतं की आपण कितीही भक्ती केली तरी मनाला शांती मिळत नाही, संकट दूर होत नाहीत. एक खरी गोष्ट सांगते तुम्हाला. मागच्या महिन्यात पुण्यातली एक बहीण माझ्याकडे आली. ती म्हणाली, दीदी, मी 15 वर्षांपासून स्वामींची पूजा करते, रोज मंदिरात जाते, पण माझं कुठलंच काम होत नाही. कुटुंबात भांडणं सुरू असतात, आरोग्याच्या समस्या येतात, मला काय करायचं समजत नाही. आणि मग जेव्हा मी तिला विचारलं की ती नक्की काय करते पूजेत, तेव्हा मला कळालं की ती नकळतपणे काही चुका करत होती. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच 5 गोष्टी ज्या आपण टाळल्या पाहिजेत. पण त्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून अशा भक्तिमय व्हिडिओंची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. तर मैत्रिणींनो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अपवित्र मनाने पूजा करणे. बघा, स्वामी समर्थ म्हणतात, मनापासून जो माझं स्मरण करतो त्याच्याकडे मी धावत जातो. पण मनापासून म्हणजे काय? याचा अर्थ फक्त शुद्ध विचार नव्हे तर शुद्ध भावनाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण पूजा करतो पण मनात दुसऱ्याचा द्वेष असतो, कुणाच्या तरी बद्दल वाईट विचार चाललेले असतात किंवा कुणाला खालावायची इच्छा असते. एक गोष्ट ऐकली होती मी. गडचिरोलीत एक बहीण रोज स्वामींच्या मंदिरात जायची, पण तिच्या मनात सासूबद्दल रागाचा डोंगर होता. ती पूजा करत होती पण मनातून शाप देत होती. आणि काय झालं माहिती आहे? तिचा मुलगा अचानक आजारी पडला. मग तिला एका संतांनी सांगितलं, बाई, तू स्वामींना प्रार्थना करतेस पण मनात विष ठेवलंय. स्वामी तुझ्या मनातली अशुद्धता बघतात. त्या बहिणीने मग मनापासून माफी मागितली, सासूला क्षमा केली आणि 108 वेळा गुरुमंत्र म्हटला. काही दिवसातच तिच्या मुलाला बरं वाटू लागलं. तर लक्षात ठेवा, पूजेसाठी बसण्याआधी मन शुद्ध करा. कोणाचाही राग, द्वेष, मत्सर सोडून द्या. जर कोणाशी भांडणं झालं असेल तर पहिलं ते सोडवा, मग पूजा करा. स्वामी समर्थांना कधीही द्वेषाच्या भावनेने प्रार्थना करू नका. पूजेत शुद्धता फार महत्त्वाची आहे. बाह्य शुद्धतेपेक्षा अंतर्मुख शुद्धता अधिक महत्त्वाची. चला आता दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. पूजेत सतत कामना करत राहणे. हे ऐकून तुम्हाला वाटेल की प्रार्थनाच करायची ना पूजेत. पण ऐका, स्वामी समर्थ दासबोधात म्हणतात, निष्काम भक्ती करावी, सकाम भक्ती नको. याचा अर्थ हे नाही की आपण काहीच मागू नये, पण दर पूजेत, दर प्रार्थनेत फक्त मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं करत राहणं हे काही योग्य नाही. एका भक्ताची खरी कहाणी ऐकवते. नाशिकमधली एक बहीण रोज पूजा करायची, पण तिची प्रार्थना असायची, स्वामी मला मोठं घर हवंय, महागडी गाडी हवी आहे, माझं लग्न जास्त पैशात हवंय. 5 वर्ष गेली पण काहीच झालं नाही. मग एकदा तिला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले, बेटा, तू रोज माझ्याकडे येऊन फक्त मागतच राहतेस. तू कधी माझ्याशी फक्त बोललीस का? तुझं दुःख मला सांगितलंस का? माझी कृपा मागितलीस का? वस्तू नव्हे. त्या बहिणीला मोठा धक्का बसला. तिने पूजेचा दृष्टिकोन बदलला. ती फक्त स्वामी तुमची कृपा असो, जे योग्य असेल ते द्या, तुमच्या चरणी आत्मसमर्पण म्हणू लागली. आणि आश्चर्य, 6 महिन्यातच तिच्या आयुष्यात अपूर्व बदल झाले. तर काय करायचं समजलं? स्वामींची कृपा मागा, वस्तू नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य ते देतील. प्रत्येक वेळी मला हे पाहिजे म्हणण्यापेक्षा तुमची इच्छा पूर्ण हो म्हणा. कृतज्ञतेने पूजा करा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना. स्वामी समर्थ हे आपले आईबाबा आहेत. आईबाबांना आपण रोज गोष्टी मागत नाही ना, त्यांच्याशी प्रेमाने वागतो. तसंच स्वामींसोबतही वागायचं.
आता तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, नियम न पाळता अनियमितपणे पूजा करणे. बघा मैत्रिणींनो, स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर नियमितता अत्यंत गरजेची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आज पूजा केली, उद्या विसरलो, परवा थोडीशी केली, मग पुन्हा 10 दिवस सुट्टी. असं चालत नाही. दत्तगुरू आणि स्वामी समर्थांना नियमितता खूप आवडते. का माहिती आहे? कारण नियमितता दाखवते की तुमची श्रद्धा खरी आहे. तुम्ही सोयीनुसार भक्त नाहीत. एक महिला कोल्हापूरमधली, तिचं नाव शोभा होतं. ती सांगत होती की तिने 5 वर्ष अनियमितपणे पूजा केली. कधी केली, कधी नाही, पण काहीच बदल जाणवला नाही. मग एक वृद्ध आजीने तिला सल्ला दिला, बेटा, रोज सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ कपड्यात रोज 21 दिवस नियमित पूजा कर. 1 दिवस सुद्धा सुट्टी नको. शोभाने तसं केलं. रोज सकाळी 5:30 वाजता उठे. 21 दिवस लगबग नियमितपणे पूजा केली आणि 21व्या दिवशी तिला नोकरीची ऑफर आली, जी ती 5 वर्षांपासून वाट पाहत होती. तर नियम कायम असावेत. रोज ठराविक वेळी पूजा करा. सकाळचा वेळ श्रेष्ठ. शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ कपड्यात पूजा करा. रोज किमान 5 ते 10 मिनिटं स्वामींसमोर बसा. जर कधी खरोखरच शक्य नाही तर मनातून स्मरण करा, पण नियमितता तोडू नका. मासिक पाळीच्या काळातही मनातून स्मरण करा, स्वामी हे आपले आहेत, त्यांना आपल्याकडून अंतर नको. स्वामी समर्थ म्हणतात, नियमित भक्त माझा अतिप्रिय. तुम्ही नियमित झालात की स्वामीही तुमच्यासाठी नियमित उपस्थित राहतील. आता चौथी खूपच महत्त्वाची गोष्ट, जी बऱ्याच बहिणी चुकून करतात, दुसऱ्यांच्या पूजेची तुलना करणे आणि स्पर्धा करणे. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणी असं करतात. आमच्या शेजारच्या बाईंनी इतकं मोठं पूजा केली, आम्ही पण तसंच करूया. किंवा त्यांनी इतके दिवे लावले, आम्हाला अजून जास्त लावायचे. पण मैत्रिणींनो, भक्ती ही स्पर्धा नाही, हे शोभेमेळा नाही. स्वामी समर्थांना तुमच्या मनातील भावना पाहिजे, तुमच्या दिव्यांची संख्या नव्हे. एक धक्कादायक घटना ऐकवते. मुंबईत 2 बहिणी राहायच्या. दोघीही स्वामींच्या भक्त, पण दोघींमध्ये चालू होती स्पर्धा. एकीने 108 दिवे लावले तर दुसरीने 500 लावले. एकीने मोठा भंडारा दिला तर दुसरीने अजून मोठा. पण दोघींच्याही आयुष्यात शांतता नव्हती, कारण त्यांची भक्ती अहंकाराने भरलेली होती. एकदा त्यांच्या मंदिरात एक संत आले. त्यांनी दोघींनाही विचारलं, तुम्ही का पूजा करता? एक म्हणली, मी सर्वात मोठी भक्त आहे. दुसरी म्हणाली, नाही, मी अधिक. संत हसले आणि म्हणाले, तुम्ही दोघीही चुकीच्या मार्गावर आहात. स्वामी समर्थांना अहंकारी भक्त नको, त्यांना नम्र हृदय हवं. त्या दोघींना मोठा धक्का बसला. तर लक्षात ठेवा, तुमची भक्ती तुमची आहे, दुसऱ्याची नाही. कुणाच्याही पूजेला तुलना करू नका. मी अधिक करते असा अहंकार सोडून द्या. भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असावा, शो ऑफ नसावा. लहानसा दिवा पण मनापासून लावला तर स्वामी खुश होतात. मोठा भंडारा पण अहंकाराने केला तर स्वामींना नको असतो. स्वामी म्हणतात, विनम्र भक्त माझ्या हृदयाशी जवळ असतो. तुमची भक्ती तुमच्यासाठी, स्वामींसाठी, इतरांना दाखवण्यासाठी नव्हे. आणि आता सर्वात महत्त्वाची 5वी गोष्ट, स्वामी समर्थांवरील विश्वास गमावणे आणि शंका घेणे. मैत्रिणींनो, हा सर्वात मोठा दोष आहे जो बहुतेक भक्त करतात. काय होतं माहिती आहे? आपण काही काळ पूजा केली, प्रार्थना केली, पण जेव्हा लगेच फळ मिळालं नाही तेव्हा आपलं मन म्हणायला लागतं, अरे काही उपयोग नाही, स्वामी ऐकतच नाहीत. आणि मग आपण पूजा करणं बंद करतो किंवा अर्ध मनाने करू लागतो. पण हा सर्वात मोठं पाप आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर अविचल विश्वास ठेवतो त्याचा मी कधीच नाश करत नाही. एक खरी प्रेरणादायी कहाणी सांगते. सातारामधली एक बहीण, तिचं नाव अनुराधा. तिच्या पतीला कर्करोग झाला होता. डॉक्टरांनी हात सोडून दिले होते. अनुराधा रोज स्वामींच्या मंदिरात जायची, रोज पूजा करायची, रडत रडत प्रार्थना करायची. पण 1 वर्ष 2 वर्ष कधीच सुधारणा झाली नाही. तिच्या कुटुंबियांनी तिला म्हटलं, हे सोड आता, असं काही होत नाही, पूजा करून काय उपयोग. पण अनुराधाने कधीच हार मानली नाही. ती रोज सकाळी 3 तासाचा उपवास करायची आणि म्हणायची, स्वामी तुम्ही जाणता काय करायचं, मी तुमच्यावर विश्वास ठेवते. आणि एकदा काय झालं, 3ऱ्या वर्षी अचानक तिच्या पतीला एका नवीन उपचाराची माहिती मिळाली. त्यांनी तो उपचार केला आणि आश्चर्यकारकपणे त्यांना पूर्ण बरं वाटलं. डॉक्टर म्हणाले, हा चमत्कारच आहे. पण अनुराधाला माहीत होतं, हे स्वामी समर्थांची कृपा होती. तर काय शिकायला मिळतं? कधीही स्वामींवरील विश्वास गमावू नका. परिणाम लगेच मिळत नाही, तरी धीर धरा, ते योग्य वेळी फळ देतात. संकटाच्या काळात अधिक भक्ती करा, कमी नव्हे
शंका घेणं म्हणजे स्वामींचा अपमान करणं. जे होईल ते माझ्या भल्यासाठी असा विश्वास ठेवा. स्वामी समर्थांना त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवणारे भक्त फार प्रिय असतात. आणि विश्वास ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. तर मैत्रिणींनो, आता सांगते तो खास उपाय जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही या 5 चुकांपैकी काही चुका करत आहात तर घाबरू नका. स्वामी महाराज अतिशय क्षमाशील आहेत. त्यांना फक्त तुमचं प्रामाणिक मन हवं. हे करा. 21 दिवसांचा विशेष उपाय. दिवस 1 ते 7. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त 7 वेळा म्हणा. स्नान करून स्वच्छ कपड्यात बसा. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 2 दिवे लावा. 5 मिनिटं डोळे बंद करून स्वामींचं ध्यान करा. मनातील सर्व चुकांबद्दल माफी मागा. मी यापुढे या चुका करणार नाही असा निश्चय करा. दिवस 8 ते 14. वरील सर्व गोष्टी चालू ठेवा. यावर भर द्या. दररोज एखाद्या गरजूला अन्न द्या. कारण स्वामी म्हणतात, भुकेल्याला अन्न देणं म्हणजे माझीच सेवा. रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. दिवस 15 ते 21. वरील सर्व गोष्टी चालू ठेवा. 21व्या दिवशी विशेष पूजा करा. मनापासून स्वामींचे आभार माना. त्यांना आपलं आयुष्य समर्पित करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या 21 दिवसात कोणाशीही भांडू नका. वाईट शब्द बोलू नका. कुणाच्याही वाईटाचा विचार करू नका. सकारात्मक राहा. हा उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात निश्चितच चमत्कार घडेल. अनेक भक्तांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात अद्भुत बदल जाणवले आहेत. तर मैत्रिणींनो, आज आपण शिकलो, अपवित्र मनाने पूजा करू नये, फक्त कामना करत राहू नये, अनियमितपणे पूजा करू नये, दुसऱ्यांशी स्पर्धा करू नये आणि स्वामींवरील विश्वास कधीही गमावू नये. स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी उत्सुक आहेत. त्यांना फक्त आपलं शुद्ध मन, नियमित भक्ती आणि अखंड विश्वास हवा. आजपासून हे बदल करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो. आपल्या सर्वांच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपादृष्टी नेहमी राहो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.